विद्यार्थी मित्र, आपण अभ्यासत आहोत उष्णतेचे मापन व परिणाम हा पाठ। आणि या पाठामध्ये या अगोदर आपण उष्णता म्हणजे काय, उष्णता हे एक ऊर्जेचं रूप आहे। एखाद्या पदार्थाला उष्णता दिल्यानंतर त्या पदार्थावर होणारे परिणाम काय होतात याबद्दल अभ्यासलं। त्याचबरोबर उष्णतेचा परिणाम म्हणून जसं स्थायू पदार्थाचं द्रव पदार्थामध्ये रूपांतर होतं, द्रव पदार्थाचं वायू पदार्थामध्ये रूपांतर होतं, तसं एखाद्या पदार्थाची उष्णता काढून घेतल्यानंतर वायू पदार्थाचं रूपांतर द्रव पदार्थामध्ये होतं, तर द्रव पदार्थाची उष्णता कमी केल्यानंतर त्याचं रूपांतर स्थायू पदार्थामध्ये होतं। हे उष्णतेचा पदार्थावरील परिणाम आहे, याबद्दल अभ्यासलं। मग उष्णतेचं स्थानांतरण 3 प्रकारे होतंय, याचा पण आपण अभ्यास केला। वहन, अभिसरण आणि परारण या 3 पद्धतीने उष्णतेचं स्थानांतरण होतं। उष्णतेची एकक अभ्यासली, एमकेएस पद्धतीमध्ये जूल तर सीजीएस पद्धतीमध्ये कॅलरी हे आहे एकक। तर जूल आणि कॅलरी मध्ये असणारा परस्पर संबंध 1 कॅलरी इज इक्वल टू 4.18 जूल एवढं असतं। त्यानंतर आता आपल्याला अभ्यासायचे ह्या उष्णतेचे स्रोत कोणकोणते आहेत, कशापासून आपल्याला उष्णता मिळते। या अगोदरच्या तासामध्ये आपण काही उदाहरणं अभ्यासली। एखाद्या पदार्थाचं उदाहरणार्थ पाण्याचं वस्तुमान दिलं असता त्याला तापमानामध्ये कुठपासून कुठपर्यंत वाढ केल्यानंतर त्याला उष्णता ऊर्जा किती लागते। म्हणजे पाण्याचं वस्तुमान दिलंय आणि तापमानामध्ये झालेली वाढ सांगितलेली आहे, तर आपल्याला उष्णता ऊर्जा किती लागते हे काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, अचूकपणे मापन करण्यासाठी काय काढायचं, आपल्याला काय काढायचं होतं, ऊर्जेची गरज किती लागली। तर दुसऱ्या उदाहरणामध्ये काय दिलं होतं, एकूण सांगितलं होतं एवढी उष्णता लागली आहे त्या ठिकाणी आणि तापमानामध्ये झालेली वाढ पण दिली होती 10 डिग्री सेल्सिअसची। 300 कॅलरी उष्णतेची 300 कॅलरी उष्णता दिल्यावर त्या पाण्याचं तापमान 10 डिग्री सेल्सिअसनं वाढलं, तर आपल्याला वस्तुमान काढायला विचारलं होतं। म्हणजे दोन्ही पद्धतीनं, आणि ते सूत्र कोणतं, तेच उष्णता बरोबर काय, एकूण पाण्याचं वस्तुमान गुणिले तापमानामध्ये झालेली वाढ, याच सूत्राच्या आधारे आपण ते दोन्ही उदाहरणं सोडवली होती आणि त्याचं कॅल्क्युलेशन केलं होतं। तुमच्या लक्षात आलं असेल, पण त्या ठिकाणी एकक लिहिणं महत्वाचं असतं। आता हे झालं उष्णतेच्या मापनाबद्दल आणि एखाद्या पदार्थावर उष्णतेचा परिणाम काय होतो त्याबद्दल। आता उष्णतेचे स्रोत कोणकोणते आहेत। आपल्याला वेगवेगळ्या उद्देशासाठी उष्णता लागत असते। अन्न शिजवण्यासाठी उष्णता लागते, अन्न पचण्यासाठी देखील आपल्याला उष्णता लागते। आपलं शरीर 37 अंश सेल्सिअस तापमानावर काम करणारं एक नैसर्गिक यंत्र आहे। खरं म्हणजे यंत्र नाहीच ते, परंतु आपलं शरीर 37 डिग्री सेल्सिअस तापमानावर काम करतं आणि ही नैसर्गिक यंत्रणा आहे, म्हणून त्याला आपण यंत्र म्हटलं तर काही गैर ठरणार नाही। आणि हे 37 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर जर नसेल तर मग मात्र अन्न पचन होत नाही किंवा आपल्या जीवन प्रक्रिया सुरळीत पार पाडल्या जात नाहीत किंवा चालत नाहीत। थंड पडल्यानंतर आपल्या जीवन प्रक्रिया बंद पडतात आणि म्हणून त्या ठिकाणी मृत्यू होतो। म्हणजे उष्णता ही आपल्याला जिवंत राहण्यासाठी देखील आवश्यक आहे। या पृथ्वीवर असणाऱ्या सजीव सृष्टीचं अस्तित्व सुद्धा काय आहे, तर इथं उबदारपणा आहे पृथ्वीकडं। पृथ्वी उबदार आहे। उबदार कशामुळे, इथं असणारं वातावरण आणि वातावरणामध्ये असणारा ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, नायट्रोजन, इतर वायू किंवा बाकी सगळ्या घटकांचं मिळून वातावरण तयार झालं आणि ह्या सगळ्या इतर घटकांमध्ये कार्बन डायऑक्साईड नावाचा एक महत्वाचा वायू आहे। त्या कार्बन डायऑक्साईड काय करतो, सूर्याकडून येणारी प्रकाश ऊर्जा या उष्णता ऊर्जेमध्ये रूपांतरित करून तो इथंच साठवून ठेवतो पृथ्वीच्या भोवती, आणि इथलं पृथ्वीला उबदार बनवण्याचं काम कार्बन डायऑक्साईडचे, म्हणून त्याला हरितगृह वायू म्हणतात। ही इथली हिरवीगार सृष्टी कशामुळे, कार्बन डायऑक्साईडमुळे। वनस्पतींना अन्न तयार करण्यासाठी कार्बन डायऑक्साईडची आवश्यकता असते आणि हाच कार्बन डायऑक्साईड अति झाला, जास्त झाला, त्याचं प्रमाण ठरलेलं आहे निश्चित। दिवसेंदिवस कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढत जाते, म्हणून इथलं तापमान वाढत जाते। हा सुद्धा आपण संदर्भ लक्षात घ्यायला हवा। म्हणजे पृथ्वीला उष्णता पुरवणारा मुख्य ऊर्जेचा स्रोत कोणता आहे, सूर्य। कारण हिरव्या वनस्पती सौर ऊर्जेचाच उपयोग करतात, म्हणून सगळ्यात महत्वाचा ऊर्जेचा स्रोत आहे सूर्य। या अगोदर आपण अभ्यासलेलं आहे सूर्याचा अंतर्भाग कशापासून तयार झालेला आहे,
हायड्रोजन पासून तयार झालेला आहे आणि 70% भाग सूर्याच्या मध्ये असणारा हायड्रोजनचा आहे आणि 70 आणि उरलेला 28% भाग हा सूर्याच्या अंतर्भागामध्ये हेलियमचा आहे. 70 आणि 28 किती झाले? 98%. 70 आणि 28 98%. तर उरलेले 2% हे इतर वायू आहेत. अशा प्रकारे जास्तीत जास्त सूर्याचा अंतर्भाग हा हायड्रोजननी तयार झालेला आहे आणि सूर्याच्या अंतर्भागामध्ये केंद्रकीय एकीकरण नावाची प्रक्रिया होत असते. न्यूक्लिअर फ्युजन. काय होतं केंद्रकीय एकीकरणामध्ये? हे जे हायड्रोजन आहेत ह्या हायड्रोजनचं रूपांतर हेलियम मध्ये होतं. दर सेकंदाला साधारणपणे 70 कोटी टन हायड्रोजनचं 69.5 कोटी टन हेलियम मध्ये रूपांतर होतं. बघा काय सांगितलं मी, दर सेकंदाला सूर्याच्या अंतर्भागामध्ये 70 कोटी टन हायड्रोजनचं 69.5 कोटी टन हेलियम मध्ये रूपांतर होतं. मग किती शिल्लक राहिले? 50 लाख टन. त्याचं काय झालं? म्हणजे ही रासायनिक अभिक्रिया सूर्याच्या अंतर्भागामध्ये होते. हायड्रोजनचं रूपांतर हेलियमच्या अणुकेंद्रकामध्ये होतं आणि प्रत्येक सेकंदाला इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये रासायनिक अभिक्रिया सूर्याच्या अंतर्भागामध्ये होते. या रासायनिक अभिक्रियेला केंद्रकीय एकीकरणाची रासायनिक अभिक्रिया म्हणतात. आणि आपण रासायनिक अभिक्रियेची वैशिष्ट्य अभ्यासली. रासायनिक अभिक्रिया होण्यासाठी उष्णता ऊर्जेची आवश्यकता तरी असते किंवा ऊर्जा उत्सर्जित तरी व्हावी लागते. आणि हे जे शिल्लक राहिलेले आहे 70 कोटी टन हायड्रोजनचं रूपांतर प्रत्येक सेकंदाला 69.5 कोटी टन हेलियम मध्ये होतं. उरले 50 लाख टन. हे 50 लाख टन उरलेल्यांचं उष्णता ऊर्जेमध्ये रूपांतर होतं आणि ही उष्णता ऊर्जा बाकी सगळीकडे मग रासायनिक अभिक्रिया होण्यासाठी आणि उर्वरित ऊर्जा आपल्या पृथ्वीच्या दिशेनं इकडे येते. म्हणजे किती थोड्या प्रमाणामध्ये ऊर्जा आपल्याकडे येते. सूर्याच्या अंतर्भागामध्ये रूपांतरित होत असणारी ऊर्जा किती मोठी आहे आणि आपल्याकडे येणारी ऊर्जा किती छोटी आहे, कमी आहे. तरी देखील आपण त्याच ऊर्जेचा उपयोग करून पृथ्वीवर ही हिरवीगार सृष्टी आणि आपण सगळे जिवंत आहोत. याचा अर्थ तुमच्या लक्षात यायला हवा, सूर्याच्या अंतर्भागामध्ये केंद्रकीय एकीकरण ह्या प्रक्रियेदरम्यान प्रचंड मोठ्या प्रमाणात उष्णता ऊर्जा रूपांतरित होत असते. म्हणजे काय? सूर्य हा सर्वात मोठा उष्णता ऊर्जेचा स्रोत आहे किंवा ऊर्जेचा स्रोत आहे आपल्या सूर्यमालेमध्ये. आता असा एकटाच एक सूर्य आहे का सूर्याच्या आपल्या सूर्यमालेमध्ये किंवा अवकाशामध्ये? नाही, असे अनेक सूर्य असतील. आणि मग 70% हायड्रोजन आणि 28% हेलियम, एकूण किती झालं हे? 98%. आणि इतर 2%. इतर 2%मध्ये याच्यामध्ये 1.5% कार्बन असतो, त्याच्यामध्येच 1.5% नायट्रोजन असतो आणि 1.5% निऑन सुद्धा असतो. आणि मग उरला काय? 0.5%. 0.5% लोखंड सुद्धा असतो. असे एकूण 100% झाले. आणि हे प्रत्येक सेकंदाला असे कितीतरी मोठ्या प्रमाणात दर सेकंदाला सांगितलं तुम्हाला किती मोठी रासायनिक अभिक्रिया होती. या रासायनिक अभिक्रियेला केंद्रकीय एकीकरणाची रासायनिक अभिक्रिया म्हणतात. आणि 100 अब्ज ताऱ्यांपैकी अवकाशामध्ये साधारणपणे 100 अब्ज ताऱ्यांपैकी सूर्य हा एक अतिशय सामान्य तारा आहे. तरी सुद्धा सामान्य. इतक्या मोठ्या प्रमाणात उष्णता ऊर्जा रूपांतरित करणारा आणि पृथ्वीचं भरण पोषण करणारा सर्वात मोठा जीवनधार ऊर्जेचा स्रोत आपल्या पृथ्वीसाठी सूर्य आहे. आणि असे किती सूर्य आहेत? किती आपल्या आकाशामध्ये किंवा अवकाशामध्ये किती सूर्यमाला आहेत? तर असंख्य सूर्यमाला आहेत. साधारणपणे 100 अब्ज ताऱ्यांपैकी सूर्य हा एक अतिशय सामान्य तारा आहे. आणि आपल्याकडं पृथ्वीला इतर जीवसृष्टीचं अस्तित्व निर्माण होण्यासाठी सूर्याचीच महत्वाची गरज असते. आणि दर सेकंदाला 70 कोटी टन हायड्रोजनचं रूपांतर 69.5 कोटी टन हेलियम मध्ये होतं. हे रूपांतर होण्याच्या प्रक्रियेला म्हणजेच हायड्रोजनच्या हेलियम मध्ये रूपांतर होण्याची प्रक्रिया
म्हणजे याला केंद्रकीय एकीकरण किंवा न्यूक्लिअर फ्युजन म्हणतात. आणि सूर्यापासून पृथ्वीवर प्रकाश किरण पोहोचण्यासाठी साधारणपणे सूर्यापासून निघालेले प्रकाश किरण 8 मिनिटामध्ये 8 मिनिट 19 सेकंद इतका कालावधी लागतो सूर्यापासून सूर्यकिरण पृथ्वीवर येण्यासाठी. या सगळ्यांवरून आपल्या काय लक्षात येतं की सूर्य हा प्रचंड मोठा ऊर्जेचा स्रोत आहे. इथल्या वनस्पतींचं भरण पोषण होण्यासाठी, वनस्पतींना अन्न निर्माण करण्यासाठी सौर ऊर्जेचा उपयोग होतो. आणि सगळ्या हिरव्या वनस्पती प्रकाश संश्लेषण प्रक्रियेमध्ये सौर ऊर्जेचं रूपांतर म्हणजे प्रकाश ऊर्जेचं रूपांतर रासायनिक ऊर्जेमध्ये करतात आणि त्यांच्या वाढीसाठी आवश्यक असणारी ती ऊर्जा ते वापरतात. शिवाय इतर सजीवांसाठी ती ऊर्जा उपलब्ध करून देतात. म्हणजे इथं तयार होणारं पेट्रोल, डिझेल, कोळसा, रॉकेल किंवा जे काही पृथ्वीच्या पोटामध्ये तयार झालेली खनिज तेल ही सुद्धा सौर ऊर्जा या सगळ्यांच्या पाठीमागे. कारण इथल्या वनस्पती, इथले प्राणीच सौर ऊर्जेवर जगतात आणि हेच गाडल्या गेल्यामुळे हे सगळं तयार झालेले म्हणजे सर्वात मोठा ऊर्जेचा स्रोत सूर्य आहे हे आपल्या यावरून लक्षात येतं. त्यानंतर दुसरा ऊर्जेचा स्रोत आहे पृथ्वी. आपण पृथ्वीवर राहतो आणि पृथ्वी ऊर्जेचा स्रोत कसा आहे? कारण पृथ्वीच्या भूगर्भामध्ये भूगर्भ औष्णिक ऊर्जा आहे. बघा, आपण हिवाळ्याच्या दिवसामध्ये विहिरीचं पाणी गरम लागतं किंवा बोरचं पाणी गरम असतं. का बरं गरम आहे? कारण ते भूगर्भामधून येणारं पाणी. जसजसं आपण पृथ्वीच्या खाली खाली जाऊ तसं उष्णता ऊर्जा आहे आणि या उष्णता ऊर्जेलाच भूगर्भ औष्णिक ऊर्जा म्हणतात. म्हणून पृथ्वी देखील हा एक उष्णतेचा स्रोत आहे. त्यानंतर पुढचा उष्णतेचा स्रोत हवा. हवा सुद्धा उष्णतेचा स्रोत आहे. कसं काय बरं? हवेमध्ये सुद्धा बऱ्याच प्रमाणात उष्णता ऊर्जा सामावलेली असते की नाही? हवा, गरम हवा. आता ही कशामुळे असते? या सगळ्यांच्या पाठीमागं कोण आहे? सूर्य आहे. या सगळ्यांच्या पाठीमागं सूर्य आहे. त्यानंतर आणखी कुठला आहे बरं उष्णतेचा स्रोत? अणुऊर्जा. अणुऊर्जा हा सुद्धा उष्णतेचा स्रोत आहे. काय होतं? अणु कुठं आहे? आपल्या एकूण 119 मूलद्रव्यांमध्ये अशी काही मूलद्रव्य आहेत, असे काही मूलद्रव्यांचे अणु आहेत ज्यांच्यामध्ये प्रचंड प्रमाणात स्पॉन्टेनियस म्हणजे उत्स्फूर्तपणे किरणोत्सर्ग करण्याची क्षमता आहे. त्यामध्ये युरेनियम, थोरियम, प्लुटोनियम यासारख्या मूलद्रव्यांचा समावेश होतो जे आपल्यामधून उत्स्फूर्तपणे काही प्राण बाहेर टाकतात. आणि अशा असणाऱ्या या किरणोत्सारी मूलद्रव्यांपासून आपल्याला अणुऊर्जा रूपांतरित करता येते. म्हणजे काय? या ऊर्जेचा उपयोग थोड्या कालावधीमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात आपल्याला ही ऊर्जा मिळवता येते. म्हणून अणुऊर्जा, आपल्याकडे अणुविद्युत भट्ट्या, अणुपासून विद्युत निर्मिती करण्याच्या भट्ट्या तयार करण्याचं काम आणखीन विचाराधीन आहे. किंवा आपल्याकडे मुंबई सारख्या ठिकाणी भाभा अणु संशोधन केंद्रामध्ये 3 अणुभट्ट्या आहेत. या अणुभट्ट्यांबद्दल अभ्यासलं, परंतु अणुऊर्जेचा वापर करण्यामध्ये काही अडचणी आहेत आणि त्या अडचणींवर जर मात केली तर आपली ऊर्जाविषयक गरज भागेल. हे याच्या अगोदर आपण अभ्यासलेले. म्हणजे काय? अणु सुद्धा एक उष्णता ऊर्जेचा मोठा स्रोत आहे. त्यानंतर रासायनिक ऊर्जा हा सुद्धा उष्णतेचा स्रोत आहे. तर रासायनिक ऊर्जा, रसायन म्हणजे काय? इथं पृथ्वीच्या भूगर्भामध्ये असणारा पेट्रोल, डिझेल, कोळसा, रॉकेल किंवा लाकूड, लाकडामध्ये देखील रासायनिक ऊर्जा आहे. या सगळ्या इंधनाची हवेतील ऑक्सिजन सोबत रासायनिक अभिक्रिया झाल्यानंतर यांचं ज्वलन होतं आणि ज्वलन झाल्यानंतर उष्णता ऊर्जा रूपांतरित होते. म्हणजे काय? हे सगळं पेट्रोल, डिझेल, रॉकेल, कोळसा, लाकूड हे काय? रसायन आहेत. आणि रासायनिक ऊर्जेचं रूपांतर उष्णता ऊर्जेमध्ये होतं. हे प्रमुख आपल्या उष्णता ऊर्जेचे स्रोत आहेत. या सगळ्यावरून आपल्या काय लक्षात येतं? एका प्रकारच्या ऊर्जेचं रूपांतर दुसऱ्या प्रकारच्या ऊर्जेमध्ये होतंय. फक्त प्रमुख ऊर्जेचा स्रोत कोणता आहे? सूर्य. म्हणून सूर्याला जीवनधार ऊर्जेचा स्रोत म्हणतात. इथं पृथ्वीवर जे जे ऊर्जेचे स्रोत आहेत त्या सगळ्या ऊर्जा स्रोतांच्या पाठीमागं मुख्य ऊर्जेचा स्रोत म्हणजे हा सूर्य असतो आणि सूर्याच्या अंतर्भागामध्ये केंद्रकीय एकीकरणाची प्रक्रिया होत असते. त्यानंतर विद्युत ऊर्जा देखील. आता विद्युत ऊर्जा आपण विद्युत बद्दल अभ्यासला. विद्युत कशी तयार करतो आपण? इथं कोळसा जळून तयार करतो, पाण्याच्या वाफेपासून तयार करतो विद्युत. आणि विद्युतचा उपयोग पुढं शेगडी जोडली, हिटर जोडलं किंवा गिझर जोडलं, त्याचं रूपांतर उष्णतेमध्ये होतं. म्हणजे ही विद्युत ऊर्जा सुद्धा उष्णता ऊर्जेमध्ये रूपांतरित करता येते. एका प्रकारच्या ऊर्जेचं रूपांतर फक्त दुसऱ्या प्रकारच्या ऊर्जेमध्ये झालं, परंतु या सगळ्या ऊर्जा स्रोतांच्या पाठीमागं प्रमुख ऊर्जेचा स्रोत कोणता आहे? तर सूर्य हा प्रमुख ऊर्जेचा स्रोत आहे. हे आपल्या यावरून लक्षात येतं. या पृथ्वीला
जीवसृष्टी निर्माण होण्यासाठी पृथ्वीवर फक्त सूर्य हाच मुख्य ऊर्जेचा स्रोत आहे, म्हणून सूर्याला जीवनधार ऊर्जेचा स्रोत असं म्हणतात.